राहुल कुलकर्णी. TET संदर्भात एक मोठी बातमी आम्ही ब्रेक करतोय आणि ती ब्रेक करत असल्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मला हे सांगायचं आहे की महाराष्ट्र शासनानं TET परीक्षेचा खरोखर इतका बाऊ करण्याची अजिबात गरज नाही आहे. आणि आम्ही मांडलेला मुद्दाच आज दैनिक लोकसत्तानं त्यांच्या बातमीचा मुख्य मथळा केला आहे की TETची परीक्षा ही जोखमीची का बनलेली आहे. आम्ही म्हटलं होतं की ही परीक्षा गरजेची नाही आहे, म्हणून ज्या दिवशी हा पेपर फुटला त्या दिवशी आम्ही म्हटलं की गरज नसलेल्या परीक्षेचे पेपर फुटले. तुम्ही कल्पना करा की एखादा सनदी अधिकारी IAS ऑफिसर आहे किंवा सर्वोच्च न्यायालयातले सन्माननीय सरन्यायाधीश आहेत, ते न्यायदानाचं काम 20-25 वर्षापासून करत आहेत. सनदी सेवेमधले अधिकारी जिल्हाधिकारी पदापासून, खरं तर ते आधी उपजिल्हाधिकारी वगैरे ह्या पदापासनं किंवा मग IPS असतील तर DYSP ह्या पदापासनं ते राज्यामध्ये महत्त्वाच्या पदापर्यंत पोहोचू शकतात. जर या मंडळींना सांगितलं की न्यायालयानं सांगितलंय की तुम्हाला आता ह्या परीक्षा पुन्हा द्याव्या लागतील ज्या परीक्षा देऊन तुम्ही शासकीय सेवेमध्ये आलात तर, आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं म्हणून केवळ अशा पद्धतीनं जवळपास शासकीय सेवेतल्या 6-6.5 लाख शिक्षकांच्या अशा पद्धतीच्या परीक्षांचं आयोजन हे कमालीचं जोखमीचं बनतं. कारण अशा परीक्षेवर अवलंबून आपली शासकीय सेवा असल्यामुळं मग ही मंडळी जी धास्तावलेली आहेत ती कळत नकळतपणे अशा पद्धतीच्या गैरकृत्याला, मी म्हणणार नाही की कोणी त्यात सहभागी आहे, पण मला डाऊट आहे की कमीत कमी हा जो पेपर, ज्या माणसाचा आता इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे की तो गेली 25 वर्ष पेपर फुटीच्या धंद्यात आहे आणि ह्या माणसानंच हा पेपर फोडला. त्यामुळं ज्याला हा पेपर कसे फोडायचे याचं पूर्ण ज्ञान आहे त्या माणसापर्यंत हा पेपर गेला म्हणजे आतमधल्याच कुठल्या तरी व्यक्तीने, ज्याला इन्सायडर म्हणतो आणि अलीकडच्या काळामध्ये ज्याला गद्दार म्हणतात, अशाने तो फोडलेला आहे. पण माझा मुद्दा असा आहे की ही इतकी हाय जोखमीची परीक्षा घेण्याची गरज नाही आहे. शासकीय सेवेमध्ये आले बरं, एका परीक्षेमुळं काही त्या शिक्षकाची गुणवत्ता सिद्ध होणार नाही आहे. बरं, तो शिक्षक एक परीक्षा पास झाला म्हणून त्याला काही तुम्ही 4 पगारवाढ देणार आहात, वेतनवाढ देणार आहात. आजच्या तारखेमध्ये 156 वेगवेगळ्या पद्धतीची अशासकीय कामं, त्याच्या कामाव्यतिरिक्तची, अशासकीय नाही शासकीय कामं त्याच्या कामाव्यतिरिक्तची शिक्षक करतोय. त्याशिवाय बदलत्या समाज व्यवस्था, पालकांच्या मुलांच्या अपेक्षा या सगळ्यांच्या बरोबर तो आज काम करतोय. मग अशा स्थितीमध्ये त्याला केवळ एका परीक्षेसाठी त्याचं मूल्यांकन करणं योग्य नाही आहे. म्हणून 3 राज्याचा पॅटर्न काय आहे तेही मी तुम्हाला सांगणार. तर त्याच्या आधी जी रिमांड नोट माझ्या हातामध्ये आहे त्या रिमांड नोटमध्ये काय काय सापडलंय बघा. रिमांड नोटमध्ये तपासाच्या दरम्यान ही ती रिमांड नोट आहे. चेक्स, राईट, मोबाईल फोन्स, राईट, हे जे परराज्यातले 4 आरोपी आहेत यांचं मोठं नेटवर्क ते बिहार, हरियाणा, ओडिसा आणि उत्तर प्रदेश अशा 4 राज्यापर्यंत आहे. पण याहून महत्त्वाची बाब जी आम्ही सांगणार होतो महाराष्ट्राला ती म्हणजे ह्यातला एक आरोपी आहे बिजेंदर गुप्ता. हा बिजेंदर गुप्ता हा इतका निर्ढावलेला आणि सराईत गुन्हेगार आहे की गेली 25 वर्ष ह्या बिजेंदर गुप्ताचा एकच धंदा आहे पेपर फोडणे. आणि त्यांनी कुठे कुठे पेपर फोडलेत? त्यांनी पेपर फोडलेत मध्य प्रदेशमध्ये, त्यांनी पेपर फोडलेत ओडिसामध्ये, त्यांनी पेपर फोडलेत बिहारमध्ये आणि त्यांनी पेपर फोडलेत छत्तीसगडमध्ये. सो ह्या बिजेंदर गुप्तापर्यंत हा पेपर पोहोचला कसा? एक, ह्या बिजेंदर गुप्ताची मोडस ऑपरँडी काय? नंबर 2, ह्या बिजेंदर गुप्तानी हा जो 1.5 कोटी रुपयाला पेपर फोडला तो किती विद्यार्थ्यापर्यंत दिल्या? जी परीक्षा देऊ इच्छित होते त्या किती शिक्षकापर्यंत दिल्या? कारण काय आहे, ह्या रिमांड नोटमध्ये लिहिल्याप्रमाणे DYSPनं कळलं की असा कुठेतरी पेपर फुटला आहे. मग त्यांनी काय केलं, सगळ्या टीमला बोलवलं, त्यांचा एक सापळा रचला. ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला त्या PIला सांगितलं की तुम्ही अशा अशा पद्धतीनं काम करा आणि त्यांनी उत्तम काम केलं. सकाळी 11-11:30च्या दरम्यान ते गस्त घालत असताना म्हणजे त्यांना कळलंच होतं की अमुक अमुक ठिकाणी हे 3 जण येणार आहेत. तिथे गेले, तिथे जाऊन ते संवाद साधला त्यांनी की भाई तेरे पास क्या TET का पेपर है? तो बोला है ना साहब. तो मुझे चाहिए. नहीं नहीं, उसको लिए आपको 1.5 करोड चाहिए. मग ते म्हटले की 1.5 करोड कसे द्यायचे, तू मला हार्ड कॉपी दाखव. तो म्हणला नाही, तुम्हाला मी व्हिडिओ कॉल करून दाखवतो.
त्यांनी व्हिडिओ कॉल केला की नाही ते हे या पोलीस रिमांड नोटमध्ये नाही आहे, पण ह्या PIने इन्सिस्ट केल्यानंतर, कारण ते खरेदी करायला गेलेले इच्छुक शिक्षक होते, त्यांनी म्हटलं की मला हार्ड कॉपी दाखवलीस तर मी तुला 25 लाख रुपये देते जे तू मागतोयस. आणि त्याच्या काळ्या ब्रीफकेसमधनं त्यांनी त्या 3ही प्रश्नसंच काढून दाखवले. त्या PIने इशारा केला, मग टीम आली आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. आता प्रश्न पुन्हा तोच आहे की हा आता जो ॲब्स्कॉन्ड आहे हा बिजेंद्र गुप्ता, याच्यापर्यंत हा पेपर आला कसा इतक्या सराईतपणे? म्हणजे आज पेपर आहे आणि काल तो पेपर फोडण्याचं धारिष्ट्य लोकांनी दाखवलं कसं? मग याचा अर्थ याचे धागेदोरे हे फक्त इथपर्यंतच आहेत की आणखी कुठे वरपर्यंत गेलेले आहेत? मला काय म्हणायचं ते सुज्ञ शिक्षक प्रेक्षकांना सगळ्यांना माहिती आहे. अँड आय एम डॅम शुअर की हे त्याच्याशिवाय झालेलं नाही आहे. इथला कुणीतरी मोठा दलाल ह्या व्यवस्थेतलाच होता की ज्याने बिजेंद्र गुप्तापर्यंत तो पोहोचवला. आणि मग आता 3 जणांना अटक झालेली आहे. 2 जण बिहारचे आहेत, एक जण हरियाणाचा आहे आणि यांना 6 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे. आणि हा जो बिजेंद्र गुप्ता आहे हा, त्याच्यासोबत कपिल दहिया हा जो हरियाणाचा आहे, हे दोघं मिळून हेच काम करत होते. मी काल एक QR कोड जो होता तो महाराष्ट्राला सांगितला, दाखवला की या QR कोडमध्ये काहीतरी रहस्य दडलेलं, जे 4 QR कोड होते. सो माझा प्रश्न असा होता की एवढी जोखमीची परीक्षा आपण घेत असताना इतर राज्य काय करतायत? राईट, अनेक राज्यांनी म्हणजे उत्तर प्रदेशने वगैरे त्यांच्या परीक्षा घेतल्या. कोर्टाने सांगितलं TET घ्या, ती अशी TET घ्या असं थोडंच सांगितलं होतं कोर्टाने. महाराष्ट्र सरकारला गरज नव्हती अशा पद्धतीची TET घ्यायची. आणि जर त्यांना इतरांचं अनुकरण करायचं असेल तर भाजप रूल्ड असलेल्या तुम्ही उत्तर प्रदेशकडे बघा. आणि ज्या राज्यांचा शिक्षकांचा दर्जा हा भारतात नंबर 1 अशा केरळकडे बघा. त्यांनी काय केलं? सेपरेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर एक्सपिरियन्स्ड टीचर्स असं नाही केलं, नव्याच्या आणि जुन्याची एकत्रित परीक्षा घेतली. इझियर फॉर्मॅट डिझाईन फॉर सर्व्हिंग टीचर्स. गरजेचं आहे ते. काय चाललंय? म्हणजे जे शिक्षक सेवेत त्यांना तुम्ही पुन्हा शाळकरी विद्यार्थ्यांसारखं बसायला लावता टेक्स्टबुक घेऊन, म्हणजे काही संदर्भ नाही. अगेन जिथे आता थलपती विजय मुख्यमंत्री झाला, त्या तमिळनाडून काय केलं? सेपरेट TET फॉर इन सर्व्हिस सिनियर टीचर्स, लोअर डिफिकल्टी लेवल टू रिफ्लेक्ट टीचिंग एक्सपिरियन्स. आय कम्प्लिटली ॲग्री विथ दॅम. तुम्ही शिक्षकांचा अनुभव विचारात घ्या. तुम्ही त्यांना विचारा, बरं तुम्ही त्याला सेल्फ डिक्लेरेशन द्यायला सांगा की मी इतके विद्यार्थी माझे डॉक्टर झालेत, इतके विद्यार्थी इंजिनियर झालेत, हवं तर लिस्ट मागून घ्या. असतं काय अपेक्षित शिक्षकाकडनं की त्यांनी राष्ट्रनिर्मितीच्या कामामध्ये महत्त्वाचं, म्हणजे जपानसारख्या देशामध्ये सगळ्यात जास्त पगार हा प्राथमिक शिक्षकांना, अशी कहाणी आपण ऐकतो. का? कारण ते राष्ट्रनिर्मितीच्या कामात आहेत. तुम्ही ते राष्ट्रनिर्मितीच्या कामात असलेल्या शिक्षकांना प्रचंड मानसिक त्रास देत आहे, काही लॉजिक नाही आहे, म्हणून ती जोखमीची झाली. आणि आपल्या शेजारचं राज्य कर्नाटक, सेपरेट TET कंडक्टेड फॉर टीचर्स विथ 10 to 20 years ऑफ सर्व्हिस, एक्झाम्स इज कंपॅरेटिव्हली इझियर दॅन द रेग्युलर TET. दॅट्स द रोल, दॅट्स द वे हाऊ टू कंडक्ट इट. त्यामुळे ही अतिशय जोखमीची परीक्षा काही कारज नसताना आपण अतिशय जोखमीची केली आहे. आणि म्हणून आता सगळे शिक्षक, जे अनेक शिक्षकांचे मला फोन येत आहेत आणि मी त्यांच्या मताशी पूर्ण सहमत आहे की गिवन सिच्युएशनमध्ये इतकी जोखमीची परीक्षा करण्याची गरज नव्हती. आणि बाय द वे, दादा भुसे कधी राजीनामा देणार आहेत? दादा भुसेने राजीनामा द्यायला पाहिजे ना. इथे तुम्ही इतक्या छोट्या छोट्या कारणासाठी लोकांना जबाबदार धरता, त्यांच्या नोकऱ्या खाता, आहे की नाही? मग तुम्ही दादा भुसेने कधी याची जबाबदारी घ्यायची? मी मधल्या काळामध्ये ऐकलं की मधल्या काळात जे शिक्षणाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या त्याच्यामध्ये कायच्या काय रेट होते, राईट? मंत्रालयातल्या कॅबिनमध्ये बसून ते रेट डिझाईन केले गेले. आणखी जर स्पष्ट कोणाला हवा असेल तर थोडंसं जर SIT आणि CIDच्या मार्फत गृहमंत्र्यांनी याची चौकशी केली तर आणखी खूप नवे तपशील आपल्या हाताशी येतील. सो पॉईंट हिअर इज की जी व्यवस्था जितकी करप्ट झालेली आहे, त्या व्यवस्थेमध्ये शिक्षकासारख्या एखाद्या घटकाला तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रश्न विचारत असताना याची रिस्पॉन्सिबिलिटी पण माननीय शिक्षण मंत्र्यांनी घ्यायला हरकत नाही. आपण बघूया की त्यांचा राजीनामा विरोधी पक्षातले लोक तरी कुणी मागतात का हल्लीचं सगळं राजकारण आळीमिळी गुपचिडी झालेलं आहे. थांबूया आपण इथे. चॅनल सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे.